नाही अगं, टेन्शन नाहीये कसलं काय. बायको आहे ना मी तुमची. माझ्यापासून काय लपवायचंय सांगा बघू. सांगा काय झालंय. ते तनिषाला 15 करोड द्यायचे आहेत ना. हां. मी त्याचा विचार करत होतो फक्त की काय काय करू शकतो. लवकरात लवकर तिचे पैसे मला परत द्यायचे आहेत, बाकी काही नाही. का त्यांनी मागितलेत का पैसे लगेच? मी बोलू का त्यांच्याशी? नाही नाही, तू नको बोलूस. असं काही नाहीये, एक जस्ट मी. मग काय झालं? काय एवढं टेन्शन घेतलंय तुम्ही? आज ना उद्या ते पैसे आपण देणारच होत ना त्यांना परत. त्यांना जर खूप घाई झाली असेल ना तर माझे दागिने देऊ आपण त्यांना. तुम्ही थांबा. हे बघा, हे काही दागिने आहेत माझ्याकडे. हे आपण देऊन टाकूया त्यांना. हा घ्या. आणि नाही, हे तुझे दागिने आहेत. हे तिला देणं योग्य नाहीये. काय योग्य नाहीये? माझा नवराच जर आनंदात नसेल तर ह्या दागिन्यांचं काय करू मी? हो, बाईचा खरा दागिना तिचा नवरा असतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद, सुख, समाधान दिसलं ना की बाईचं सौंदर्य आपोआप खुलतं. त्यामुळे तुम्ही या दागिन्यांची काळजी करू नका. हो, हे दागिने महत्वाचे नाही आहेत माझ्यासाठी. तुम्ही आहात. आव कवा यायची राणी? जरा फोन तर लावून बघा की कुठं अडकली या. अगं लावला होता की पण उचलना झाली. येतच असेल बघ. अहो कधी येणार बुवा? कवा धरणं वाट बघायची आपण? आई गोवा. आली बघा आपली हुकुमाची राणी. आज कोणतरी लय नटून नटून आले वाटतं. ए गोट्या, नजर नको लाव माझ्या लेकीला. पण मी पूजेसाठी तयार झालीये. आता दरवर्षी हा, आजचा दिवस काय परत येणार आहे का? विठ्ठल रुक्मिणीच्या आधी मी माझ्या आई बुवांच्या पाया पडते. हे सगळ्यांना माहिती आहे. आता प्रत्येक वर्षी तू हेच बोलते. बघा बरोबर आहे. बुवा आशीर्वाद घेते. अक्षवंत हो बा. आई सुखी राहा बाय. राणी, आजचा ह्यो दिवस तुझ्यासाठीच नाही, आमच्यासाठी बी लय खास आहे बघ. अगं, आजच्या पूजेचा मान तुला आणि जावे बापूंना मिळालाय. ही किती मोठी गोष्ट आहे. खरं तर आई, हे सगळं तुझ्या जावाई बापूंमुळेच होतंय बरं का. अगं त्यांच्यामुळेच आपल्याला हा मान मिळतोय. अगदी बरोबर बोललीच बघ. भावा, ते महाप्रसादचं ध्यानात आहे ना? सगळं लक्षात आहे बरं का मला. आपण दरवर्षी विठ्ठल रखुमाईसाठी पाठ मांडतो आणि महाप्रसादासाठी त्यांची पानं पण वाढतो. अगदी बरोबर आहे. अगं ही झालं महाप्रसादाचं, पण निवदाचं काय कमी बनवायला घेऊ? नाही 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 आई, तू कसलंच टेन्शन घेऊ नको. घरी मालती मॅडम आणि रत्नाई महाप्रसाद बनवतात. ते नैवेद्य घेऊन येतील. सगळं व्यवस्थित होईल. हा भर बाई, निवद घेऊन येऊ दे त्यांना, पण इथली बाकीची तयारी तर बघायला लागेल का नाही? हो मग खरे ना. माऊली, दरवर्षीप्रमाणे आषाढीची पूजा मांडली. पूजा नीट होऊ दे रे पांडुरंगा. बोला पुंडली कवरदेव. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वेळेत पोचायचं. राहिले कुठे सगळे? आणि तनिषाही येते ना? हो, तनिषा येते. अजित,
बघ तिची तयारी झाली का. हो बघतो जा. अजित भाऊजी थांबा. काय झालं? तनिषाची तब्येत बिघडली आहे. अरे बापरे. काय झालं? अशी कशी आजारी पडली ती? नाही नाही, आजारी वगैरे इतकं काही नाहीये, डोकं दुखतंय फक्त. थोडा वेळ आराम केला की वाटेल बरं. म्हणजे येणार नाहीये का ती? नाही नाही, येणार आहे, पण थोडा वेळ आराम करून येणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही सगळे या मागून, आम्ही होतो पुढे. आबा चला. या. आणि अगं किती वेळ झाला, जावई बापू अजून कसं नाहीत आलं. अगं निघालेत ते घरून, पोचतीलच एवढ्यात. पूजेचा मुहूर्त ठरलेला असतो राणी, तो चुकून कसा जाईल? नाही गुरुजी, मुहूर्त चुकणार नाही, येतील ते. पूजा होईल व्यवस्थित. ठीक आहे. बरं ऐक, हा. जावई बापूंचं काय झालंय बघ, मी बघते आता. हो. आता ह्या उर्मिला वहिनी कुठे अडकल्या? बघ ना, तनिषाला बोलवायला म्हणून गेली आणि ही पण तिथंच जाऊन बसली आहे. अगं आई, पूजेचा मुहूर्त होत आलाय, आपल्याला वेळेवर पोचायला हवं. हे घे, लपवून ठेव. तुला माहिती आहे ना काय करायचंय. गुड. चल आता निघते, खूप उशीर होतोय. हा, हे पोट आहे खोटं, पण त्रास देतं खराखुरा पोटासारखं. कधी कधी मला असं वाटतं, हे सतत ऍडजस्ट करत बसण्यापेक्षा काढून फेकून द्यावं. दुसरं काही ऑप्शन आहे का तुझ्याकडे? नाही. उशीर होतोय ना, सॉरी, आले मी. मी उर्मिलाला बघून येऊ का? हो, त्या बघ आल्याच. आई चला निघूयात आपण. अगं बाई, आणि तनिषा कुठे आहे? नाही, तिला ना त्रास होतोय, सो नाही येणार ती. अरे देवा, मग डॉक्टरांना बोलूया का आपण? नाही नाही, म्हणजे इतकाही त्रास नाही होतोय, आहे बरी आहे. आत्ताच औषधं घेतली होती तिने आणि तिला सांगितलंय मी, अगदीच काही त्रास झाला तर मला एक फोन करशील म्हणून. करेल ती फोन. आपल्याला लेट होतोय ना. चला. असं होय, बर चला.